पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत। बसेस येत आहेत, नवीन मेट्रो मार्ग होत आहेत, पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येत आहेत, रेल्वेचे मार्ग सुरू होतात, पुणे मुंबई, पुणे लोणावळा 3rd and 4th लेनला सुद्धा मंजुरी मिळाली, पुण्यावरनं अनेक वंदे भारत सुरू होत आहेत। म्हणजेच माननीय मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे, मला असं वाटतं ते याच्यातून दिसून येतं। पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्वाची भेट आहे। आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय, तर याच दिवसाचं औचित्य साधत आज माननीय मोदीजींच्या सरकारने पुणेकरांना एक भेट दिली आहे। भूमिपूजन सांगता कधीपर्यंत होऊ शकतात? आता याच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील, मंजुरी झाली, आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियेसाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होईल। नाही, खडकवासल्यावरनं हडपसर मार्गे खराडी आणि त्याच्यात अधिकच एक सांगतो की खराडी ते खडकवासला या मार्गाला बघा, आता पुण्यामध्ये जवळजवळ 3 मेट्रो मार्ग सुरू होत आहेत। 2 तर आधीच सुरू झाले, आता हा चालू होतोय, परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होतोय। तर या सगळ्या मार्गांवरनं पुणे विमानतळाला थेट विमानतळावर जाण्यासाठी म्हणून एक डीपीआर तयार करायला आम्ही सांगितला। तो खराडी ते विमानतळ, खराडीपर्यंत तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला तर खराडीपर्यंत आता माणूस जाईल। पुढच्या काळात हे विमानतळाशी सगळे मार्ग जोडले जावेत, म्हणून याचा सुद्धा डीपीआर, खराडी ते विमानतळ याचा डीपीआर ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत। पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो म्हणून त्याच्यावर काम करते। त्याच्यामध्ये कारशेडचा एक विषय होता, ह्या मार्गावर कारशेडला जागा मिळत नाही असे एक विषय होता, तो सॉल्व्ह झालेला आहे का? निश्चित आता सगळ्याच तांत्रिक ज्या गोष्टी बघूनच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। मला असं वाटतं त्याच्यात आता कुठली अडचण नाही। पुढच्या दृष्टीने आता लवकरात लवकर वेगानं प्रक्रिया होऊन काम सुरू होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न करणार।